मुलगा आरव गणेश शिंदे आणि दोन जुळ्या मुली आरवी आणि अन्वी गणेश शिंदे यांचा 12वी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च सनी निमण आणि सहकाऱ्यांनी करायचं ठरवलेलं आहे. मी सनी निमण यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. आज या ठिकाणी विनायक निमन गौरव शिष्यवृत्ती ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले मुजुमदार सर, बाळासाहेब अनासकर साहेब, अर्जुनराव कोतकर साहेब, नवले साहेब, दीपक शिकारपूरकर सर, ज्यांना आता आपण ह्याच्यापूर्वी ऐकलं, ज्यांनी आपल्या उगवत्या वाणीने AI बद्दल आणि येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या घडामोडींबद्दल ज्यांनी आपल्याला नॉलेज दिलं, ते अजित जगताप सर आणि जगद्गुरू प्रंकित चेतनानंद महाराज पुणेकर. सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व माझे तरुण विद्यार्थिनी, आबांवर प्रेम करणारे सर्व पुणेकर नागरिक, निमन कुटुंबियावर प्रेम करणारे आमचे आप्तेष्ट नातेवाईक व सोमेश्वर फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी. खरं सांगायला गेलं तर 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी कधी असा वाढदिवस किंवा असा येण्याचा हा कायम आमच्यासाठी एक सोहळा राहिलेला आहे. आणि आजही 3 वर्षानंतरही हा आमच्यासाठी कार्यक्रम नसून हे आमच्यासाठी ही एक भावना आहे आणि ह्या भावनेच्या याच्यात आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. लास्ट 2 इयर कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिराचं आपण आयोजन करत होतो ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली शिष्यवृत्तीचा कार्यक्रम असायचा. पण लास्ट 2 इयर्समध्ये थोडंसं असं झालं की पावसाचा व्यत्यय आणि याच्यामुळे संयोजकांचं आणि आमच्या टीमचं असं म्हणणं आलं की आपण ऑगस्टमध्ये शिष्यवृत्तीचा कार्यक्रम घेत जाऊ आणि ऑक्टोबरमध्ये आपण महाआरोग्य शिबिराचं नियोजन करत जाऊ. त्यातून एक दुसरा फायदाही असा होईल की जून जुलैला ॲडमिशनच्या प्रोसिजर चालू झालेल्या असतात, तर त्यालाही थोडासा हातभार लागेल आणि चांगल्या ह्याच्यामध्ये आपण ते कार्य करू शकू. कायम आम्हाला आबांची शिकवण राहिलेली आहे की सामाजिक काम करणं म्हणजे रस्ता, पाणी, वीज किंवा असं इमारती बांधणं हे असं नसून सामाजिक काम करणं म्हणजे सशक्त समाज घडवणं, आणि सशक्त समाज घडवण्यासाठी समाजाचं आरोग्य व्यवस्थित असणं, आरोग्याबरोबर कला, क्रीडा ह्यांचा एक सांगड घालणं आणि सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या एक समाजविमुख सशक्त समाज घडवणं ही खरी सामाजिक चळवळ उभी राहणं. आणि त्या अनुषंगाने आबा कायम काम करत राहिले आणि तोच वारसा आम्ही वसा म्हणून पुढे सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इथून पुढे चालू ठेवलेलं आहे. आज हे 3रं वर्ष जे आहे, मला सांगायला अभिमान होतो की प्रथम वर्षी आपण 396 विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप दिली, दुसऱ्या वर्षी 500हून अधिक विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिपनी सन्मानित केलं आणि ह्यावेळेस 538 विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिपनी सन्मानित करत आहोत. आणि हे करत असताना खरं मला विशेष कौतुक ह्याचं करायचं वाटतं आहे की आमची जी बॅक ऑफिस टीम आहे की आलेले अर्ज छाननी करणं असेल, तर तो आमचा निखिल असेल, प्रणाली मॅडम असतील, इंटरव्ह्यू घेणं असेल तर आमचे मोदी काका असतील, उमेश वाघ असतील, संजय मयेकर असतील, अमित मुरकुटे असेल, आणि ह्या सगळ्यांना कोऑर्डिनेट करण्यासाठी माझी बहीण असेल मधुरा, ह्या सगळ्यांनी हे कोऑर्डिनेट करून ते सगळं पेपर फिल्टर करून ही जी निवड केली, ह्याच्या मागे खरं ह्या सगळ्या टीमचं विशेष कौतुक आहे असं मला वाटतं. आयुष्याची विनायकी आम्ही कायम आयुष्यामध्ये जपत आलेलो आहे. विनायक म्हणजे काय, विनायकी म्हणजे काय हे आम्हाला आमच्या आईने नेहमी शिकवलं की विचारांची जपवणूक करणे, नात्यांची जपवणूक करणे, विचारांची बांधिलकी जपणे, यत्न म्हणजे प्रयत्नांची काष्टा करणे आणि कर्तृत्व स्वबळावरती करणं, अशी ही आयुष्याची विनायकी आम्हाला आमच्या आईने शिकवली. आणि त्याच जीवावरती, त्याच बळावरती आज आम्ही वडिलांच्या पश्चात देखील आम्ही सामाजिक काम असेल किंवा उद्योग व्यवसायामध्ये असेल आम्ही काम करत आहोत.
आणि मी आश्वस्त करतो की हे जे काम आम्ही सुरू केलेलं आहे हे आम्ही कंटिन्यूस पुढे घेत राहू, चालू ठेवू आम्ही. आणि मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की ही शिष्यवृत्ती म्हणजे ही फक्त आर्थिक मदत नाही आहे. शिष्यवृत्ती म्हणजे फक्त आर्थिक मदत नाही आहे, ही खरं तर आमच्या आबांच्या स्वप्नांची ग्वाही आहे. ही आमच्या आबांच्या स्वप्नांची ग्वाही आहे. समाजाने तुमच्यावर ठेवलेला हा विश्वास आहे. तुमच्या कष्टांचं कौतुक आहे, उज्ज्वल भविष्यासाठी ठेवलेली ज्योत आहे आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ही ऊर्जा आहे. तर आपण सर्वांनी ही जी शिष्यवृत्ती आपल्याला मिळालेली आहे, ह्या शिष्यवृत्तीतून नक्कीच एक चांगलं समाज घडावा ही आमची त्याच्यामागची भावना आहे. पण आपण देखील ह्याचा चांगला उपयोग करून शिक्षणामध्ये जास्तीत जास्त त्याचा वापर करून येणाऱ्या काळामध्ये एक सशक्त भारत घडावा ह्या अनुषंगाने आपण कार्य कराल हीच मी त्याच्या निमित्ताने अपेक्षा ठेवतो. आणि आज मला सांगायला खरं फार आनंद होतो आहे की आज ह्या व्यासपीठावरती म्हणजे तसं पाहायला गेलं तर धर्म, अर्थ, ज्ञान, विज्ञान, शिक्षण, राजकारण, समाजकारण हे सगळं आज ह्या एका व्यासपीठावरती आज इथे आज आहे. आणि ह्या सगळ्यांना एक बांधून ठेवणारा जो दुवा आबा आहे त्या ह्याच्या निमित्ताने आज हे सगळे आज इथे उपस्थित आहेत. आणि आपण खरे इतके भाग्यवान आहोत की ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्याला ही स्कॉलरशिप मिळत आहे, ह्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळत आहेत. तर ह्या अनुषंगाने की हे एवढे आता मला खरं सांगायला अभिमान वाटतो की कायम आमच्या कुटुंबावरती एक वेगळ्या अर्थाने प्रेम करणारं मुजुमदार म्हणजे एक 3 दिवसापूर्वी 90चा बड्डे सेलिब्रेट केला आणि आज सर कार्यक्रमाला आमच्या येत आहेत, हे खरंच मी कधी विसरू शकत नाही. तेव्हाही सरांनी मला सांगितलं की हे निव्वळ तुमच्या कुटुंबावरती विनायकवर असलेल्या प्रेमामुळे मी तुझ्या कार्यक्रमाला येत आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो कंटिन्युअस 3रं वर्ष आहे की सर आपल्या ह्या कार्यक्रमाला दरवर्षी येत असताना हे कंटिन्युअस 3रं वर्ष की हे आपल्या कार्यक्रमाला सर येत आहेत. विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की आपण जर पाहिलं आता येणारा जो काळ होता किंवा आत्तापर्यंत मी जो तिथपर्यंत शिक्षण घेतलं की साधारण 22-24 वर्षापर्यंत शिक्षण व्हायचं आणि तिथून पुढचे 34-36 वर्ष त्याच शिक्षणाच्या जोरावरती आपण नोकरी करायचो आणि आपला उदरनिर्वाह चालायचा. साधारण 60 वर्षापर्यंत आपली नोकरी असायची किंवा काय असायचं त्या अनुषंगाने BCom असेल, इंजिनिअरिंग असेल, जे कसं 24-25 वर्ष शिक्षण व्हायचं आणि त्यानंतर पुढे 25, 35, 36 वर्ष आपण त्याच्यावरती आपला हा उदरनिर्वाह येणारी जी पालक वर्ग आहे त्यांना मी जे म्हणतो ते लक्षात येत असेल. परंतु आत्ता हा जो 10+2 हा जो आता काळ आलेला आहे हा फार महत्त्वाचा म्हणजे 10वी+2 असं जे 10+2 म्हणतो. आता ह्या जागतिकीकरणाच्या ह्याच्यामध्ये जर आपण स्वतः जर अपग्रेड झालो नाही, दर 10 वर्षांनी 2 वर्षाच्या म्हणजे एज्युकेशन जर आपण घेतलं नाही तर आपण कुठेतरी आउटडेटेड होऊ. आपण जर अपडेट स्वतःला जर ठेवलं नाही तर ह्या येणाऱ्या स्पर्धात्मक काळामध्ये आपण टिकू शकणार नाही. या स्पर्धेला आपण सामोरं जायला लागेल. ही स्पर्धा आपल्याला जर सामोरी जायची असेल आणि आपल्याला जर पुढे कर्तृत्व गाजवायचं असेल तर ह्या 10+2 हा आपल्याला मॉडेल स्वीकारायला लागेल. कारण की मला आठवतं आहे ब्लॅकबेरी असेल, नोकिया असेल, ह्या मोबाईल आता आपण नॉर्मल मोबाईलही जेव्हा वापरतो आयफोन मोबाईल दर 6 महिन्याला अपडेट करायला लागतो. चांगला आहे म्हणजे व्हर्जन येत जरी असेल तरी सॉफ्टवेअर अपडेट करायला लागतं. त्या पद्धतीने नोकरीमध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल, एज्युकेशनमध्ये असेल, दर येणाऱ्या काळामध्ये जर आपण आपली टेक्नॉलॉजी म्हणा हे म्हणा जर आपण अपग्रेड केलं नाही तर 100% आपण कुठेतरी कालाबाह्य होतोय की काय असं म्हणायची वेळ येईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या स्पर्धात्मक युगामध्ये ह्या 10+2चा मॉडेल जर आपण स्वीकारलं तर नक्कीच ह्या जो न्यू इंडिया मोदी साहेब जो न्यू इंडिया पाहतायत हा नक्कीच ते यश गाठू. सांगायचं तात्पर्य तर यावरती सरांनी इतकं चांगलं लेक्चर दिलं. मी आता इकिगाई म्हणून जॅपनीज याचं एक पुस्तक वाचायला सुरुवात केली होती. माझ्या घरी एक तर इंजिनिअरिंग नंतर मी जसं वाचन माझं थोडंसं कमी झालं होतं आणि मी वाचन सुरुवात केली. नेक्स्ट डे माझ्या मुलीने मला सांगितलं मायरानी की डॅडी तुम्ही जे हे पुस्तक वाचताय ह्या पुस्तकाचं सारांश मी तुम्हाला थोडक्यात सांगते की ते पॅशन, व्होकेशन, मिशन आणि प्रोफेशन ह्या चौघांचा जर तुम्ही एक मिलाप केला ते जे होतं ते म्हणजे इकिगाई हे जॅपनीजमध्ये ते सांगितलेलं आहे. आणि थोडक्यात जर तुम्हाला हे करायचं असेल तर आनंद, आरोग्य, नाती आणि काम ह्याचा तुम्ही समतोल राखला तर काय होतं ते हे तुम्हाला पुस्तक सांगतं. हे मला माझी 12 वर्षाची मुलगी मला सांगते. म्हटलं मी काल पुस्तक वाचायला चालू केलं आणि तू मला आता आज सकाळी मला स्कूलला जाताना सांगते कशी.
ती म्हटली काय नाही डॅडी, मी ते चॅट जीपीटीवरती समरी ऑफ इकिगाई टाकलं, त्याच्यातून मला सारांश आला. म्हणजे इतकं फास्ट ते पॉडकास्ट असेल किंवा इतकी फास्ट ही टेक्नॉलॉजी झालेली आहे की आत्ताच्या घडीला आपल्याला आन्सर्स अवेलेबल आहेत. आपण क्वेश्चन काय विचारायचा हा फार महत्त्वाचा विषय आहे. येणाऱ्या काळामध्ये आन्सर्स आपल्याला मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत. आपण क्वेश्चन काय विचारायचा हा फार महत्त्वाचा विषय आहे. बाकी आता मार्गदर्शक आपल्याला इथं मार्गदर्शन करतीलच, पण हे करत असताना मी फक्त ह्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून एवढंच फक्त सांगतो की शिष्यवृत्ती ही मदत नाही आहे. शिष्यवृत्ती ही आमची मदत नाही, ही एक जबाबदारी आहे. आपले जीवन उंचवताना इतरांनाही नवीन उभारी देण्याची ही जाणीव आहे. तर एवढं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.